थँक्यू थँक्यू थँक्यू. बरं ऐक ना, माझं एक छोटंसं काम होतं तुझ्याकडे. तुला ही कंपनीचे डिटेल्स पाठवतो, जरा बघून घे ना. माहितीये तू फक्त US कंपनीचं काम बघतो. अरे म्हणूनच पाठवते, जरा बघून घे. ऐक ना, मी तुला 5 मिनिटात कॉल बॅक करतो. हा बोल ना. काय करतोस सिड? काय नाही, मी तुला खूप मिस करते. मी पण करतो. चॅन्डलरने आपल्या लग्नातले काही फोटोज पाठवले, तेच बघत होते. सिड, फायनली आपलं लग्न झालंय आणि आता आपण एकाच घरात आहोत तरी सुद्धा वेगवेगळ्या रूम्स मध्ये आहोत. उद्या आहे ना पूजा आता. गच्चीत भेटूया. कशाला? म्हणजे तू दमली असशील ना. झोप लवकर, आराम कर. नाही ना, नाही येते झोप मला. बोल ना तू माझ्याशी. तू मिस नाही करतस का मला? अगं करतोय मी. तू कामात आहेस का? नाही असं काही नाही, बोल ना. नाही ठीक आहे. तू नीट बोलत सुद्धा नाहीयेस माझ्याशी. मी इतकी रोमॅन्टिक झाले. लग्न झालंय आपलं. सिड, तुला कळतंय का? मी आता तुझी बायको अदिती सिद्धार्थ देशमुख बोलतेय तुझ्याशी. हो अदिती, पण एवढंच. जाऊ दे, झोप तू. आणि आता तसंही फक्त काही तास, त्यानंतर आपण एकत्रच असणार या घरात कायमचे. हॅलो. अरे ऐक ना, जीजी ग्रँडसन कंपनीतून ऑफर लेटर आलंय मला. ते तुला फॉरवर्ड करतो, तू जरा एकदा बघून घे ना. बरं ऐक ना, परत कॉल बॅक करतो. अरे आधी तिचा फोन येतोय. हो थँक्यू. बोल ना. सिड, अरे काय फोन बिझी काय येतोय तुझा? कोणाशी बोलतोस? नाही ग, कोणाचं नाही. ते मित्रांचे फोन येत आहेत ना, लग्नाच्या शुभेच्छा देत आहेत. तू बोल ना. काही नाही, मला झोप नाही येते. आठवण येते तुझी. सिड, चॅन्डलरने आणखी काही फोटोज पाठवले. आपले फॅमिली बरोबरचे फोटोज पण किती गोड आले. तुला सांगू का, मी यांच्यात इतकी मिक्स झाले ना, मला वाटतच नाही मी नव्याने सून म्हणून या घरात आले. असं वाटतंय मी आधीपासूनच या फॅमिलीमध्ये होते. थँक्यू सिड. मला तुझ्यामुळे इतकी सुंदर फॅमिली मिळाली आणि आता तर हे सगळे माझ्या बरोबरच असणार आहेत. बरं ऐक ना, मी जरा नंतर फोन करतो, जरा कामाचा फोन येतो. हा सगळं. हा, मी अमेरिकेला जायचं प्लॅनिंग करतोय आणि इथे रुळते. अदिती प्लीज, तू तरी आता हे सगळं कठीण करू नकोस. अदिती काय आहे? सारखं सारखं का फोन करतेस तू? तुला सांगितलं ना मी कामात आहे म्हणून. अरे ओरडतोस काय? मी डिस्टर्ब करते का तुला? नाही ठीक आहे, ठेवते फोन. हॅलो. काय करतोय मी? उगाच ओरडलो मी. घरच्यांना हे सगळं सांगायला हवं. निदान त्यांच्या कानावर तरी घालायला हवं. त्याशिवाय मला नाही चैन पडणार. अदिती, ऐक ना, उद्या कोणती साडी नेसणार आहेस? काय झालं?
पल्लू काकी, नाही काही नाही. तुम्ही काही बोलत होतात का? नाही, आधी तू सांग काय झालंय? कोणी काही बोललं का तुला? अहो नाही, तसं काहीच नाही. मग सिद्धूची आठवण येते, भेटायचंय त्याला. भेटायचं तर सोडा, त्याला माझ्याशी बोलायला सुद्धा वेळ नाही. अच्छा, असं आहे तर म्हणून चेहरा पडलाय. बघा ना पल्लू काकी, आता आठवण आली म्हणून केला फोन, तर हा नीट बोलतच नाहीये माझ्याशी. म्हणतो काम. बरं प्रेमाने सांग ना, वैतागून सांगतोय ठेव फोन. मी किती त्रास द्यायला फोन करते का त्याला? अगं एवढंच ना, थकला असेल तो म्हणून वैतागला असेल. बघ, लग्न नवरा नवरीचं होतं, पण सगळ्यात जास्त हाल पण त्यांचेच होतात. एवढ्या सगळ्या विधी, मग रिसेप्शन, त्यानंतर फोटो काढायचे असतात. तेव्हा सगळं चांगलंच वाटतं, पण नंतर थकायला होतं. आणि आपल्याला नटण्या मुरटण्याची हौस असते ना, मुलांना तसं काय नसतं. आणि एक सांगू का, रोमॅन्टिक होण्याच्या बाबतीत ना देशमुखांच्या तरास निराळे. आता आमचंच बघ ना. सिद्धू दादा, आता तुला जिंकायचंय. दरवेळेस आदिती वहिनीच जिंकते. अरे हारतोय तो, आयुष्यभर बायकोच ऐकावं लागणार. हो ना. आदिती, छान खेळतेस तू. आता खरे देशमुखांची सून शोभतेस. नवरे कसे मुठीत असतात त्यांच्या. नाही आदिती, अगं जिंकतेस तू, पण काही जणांना याला अपवाद असतात बर का. बापूच्या लग्नात बापू जिंकला होता हा खेळ, पण उपयोग काय? आता बघ कोण कोणावर वर्चस्व गाजवतंय ते. काय ग? अगं रत्नाक्का, काय तू पण. आता ऐक सगळं बायकोच. नाही नाही, आमच्या नात्यात कोणा एकाच असं वर्चस्व नसेल. मी जरी जिंकले तरी प्रत्येक निर्णय मी आणि सीट मिळून घेऊ, एकमेकांना साथ देऊ. आदिती, मला खात्री आहे की अमेरिकेला जाण्याच्या निर्णयात पण तुम्हाला साथ देणार. चला आता कांकणं सोडा आणि एका हाताने. हा, हे झालं, आता पूजेची तयारी करायची आहे. गुरुजी येतीलच आता. चला. हो. या 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 तुम्ही या. हो. अदिती, किती गोड दिसतेस. हो ना, खरंच. थँक्यू. पल्लू काकी, हा, काय करताय? मला पण द्या ना. अगं दुर्वा आणि तुळस निवडतोय आणि झालंच आता.
ताई का की द्या, मी पुसते भांडी. नको ग, जास्त नाही येत काही. मग दुसरं काहीतरी द्या ना. अगं सगळी जण करतायत ना तयारी. तू एक काम कर, जा आणि सिद्धू जवळ जाऊन बस. का? मला पण करायचेत काम. अगं कालच तुझं लग्न झालंय, इतक्यात काय कामं सांगायची का तुला? नवी नवरी आहेस तू, थोडं थांब. कामं तर काय करायचीच आहेत. अहो असं काय, मला खरंच कामं करायची आहेत. मला ना देशमुखांची सून असल्याचा फील हवाय. सांगा ना काहीतरी कामं प्लीज. सेठ, त्यांना सांग ना, मला सुद्धा कामं करायची आहेत. मी नीट करेन. तुला देशमुखांच्या सुनेचं फील हवंय ना? तू एक काम कर, रस्ता कशी बांध, येईल फील तुला. ए आदिती, असं काही नाहीये. यांना ना किंमत नाहीये माझी. पण तू माझा मान ठेवतेस ना, तुझ्याशी नाही भांडणार मी. हो का? बघू. पण एक चांगलं झालं, आपल्या घरात गाडी चालवणारी सून आली. आता कुणाला मस्का लावायला नको. हो का? हा, बघू ना. कधी ना कधी आदिती नसेल तेव्हा यालच माझ्याकडे, तेव्हा बघेन. काय झाली का तयारी? हो. या या. अरे सका, पाणी आण प्यायला. गुरुजी, आम्ही सगळी तयारी करून ठेवली. तरी तुम्ही काही राहिलं असेल तर बघून घ्या. या. सिद्धू, आदिती, या. हा बाळकृष्ण घ्या. तुमच्या हाताने ठेवा. आज सत्यनारायणाची पूजा आहे. प्रार्थना करा की तुमच्या इच्छा, स्वप्न सगळे पूर्ण होतील. हे मिलिंद, अरे तयार हो. कसला विचार करतोयस? तूच म्हणाला होतास ना की सिद्धार्थ त्याच्या विचारांवर ठाम आहे म्हणून. मग आता कसलं टेन्शन आहे? अरे त्या पांढऱ्या मिशीच्या म्हाताऱ्याने आता काही ठरवू दे. फॅक्टरी नावावर करू दे, नाहीतर अख्खं गाव नावावर करू दे. छान. जर काही आपल्या मनासारखं झालं की तू एकदम रिलॅक्स होऊन जातेस. लक्ष्मी, तुझ्यासारखी दुसरी मूर्खबाई नाहीये. मिलिंद, ओरडू नको. मी काल सिद्धार्थच्या मनाचा अंदाज घेतला. त्याच्या डिसिजनवर तो फर्म राहावा यासाठी मी त्याला बूस्ट केलं. तू काय केलं? अरे पण तूच म्हणाला होतास ना की तमाशा करू नकोस. तुला कोण बोलतंय तमाशा कर म्हणून? तुझं काम होतं त्याच्या घरच्यांना मॅनिप्युलेट करणं. सिद्धार्थ गावात कसा राहील हे त्यांच्या मनात फसवणं. मी काल सिद्धार्थला सांगितलं की मी तुझ्या पाठीशी ठाम आहे. तसं तू त्याच्या घरच्यांना सांगायचंस की आदिती आणि सिद्धार्थ इथे सोबत राहायला पाहिजे. ते तुमच्या जवळ असले म्हणजे काळजी उरणार नाही. तो आता एका कंपनीचा ओनर आहे आणि इथे त्यांच्या करिअरला प्रचंड स्कोप आहे. हे सगळं तुला करायचं होतं. म्हणजे एक्झॅक्ट मी जे करतोय ना त्याच्या अपोजिट. वाव मिलिंद, म्हणजे तू सिद्धार्थच्या नजरेत हिरो बनणार. ग्रेट. मला सोबत घेऊन माझ्याच विरोधात गेम खेळतोयस तू. तू नेहमी वाकड्यातच विचार करणार आहेस का? तुला कळत नाही का? मी जर सिद्धार्थच्या मनामध्ये हिरो होत असेल तर तू त्याच्या फॅमिलीच्या मनात हिरो होतेस. मुळात कुणाच्या मनामध्ये हिरो होणं न होणं हा आपला गोल नाहीये. आणि तुला समजावून सांगण्यामध्ये काही पॉइंट नाहीये. आणि बघ, मी जे सांगतो ते जर तुला करायचं नसेल तर बॅग्स भरायच्या, उद्या जाऊ आपण.
आणि मग आदितीला नव्हते या गावामध्ये काय आमचं. अहो बाहेर पूजेची तयारी होत आलीये. हा चहा घ्या. बयो ही त्या जमिनीची कागदपत्र जिथे आपण फॅक्टरी बांधणार आहोत. आज सत्यनारायण झालं ना की सिद्धूच्या हातून ती देवासमोर ठेवू आपण. म्हणजे पेपरची पूजा झाल्यानंतर आपण लगेच भूमिपूजन करून कामाला सुरुवात करू. आता सध्या मी ऑफिससाठी एक जागा बघितली आहे. अरे वा, खरंच मला तुमचा खूप अभिमान आहे. सगळ्यांच्या जबाबदाऱ्या तुम्ही किती चोखपणे पार पाडल्या हो. हा चहा घ्या. बयोबाई, तुम्ही अगदी खरं बोलला. तात्या, तुम्ही खरंच खूप ग्रेट आहात. मला माफ करा. अहो हे काय करतो. नाही तात्या, आतापर्यंत तुम्ही छोट्या गावातली माणसं म्हणून मी तुमचा खूप डिसरिस्पेक्ट केला, पण तुम्ही खरंच खूप मोठ्या मनाचे आहात. सिद्धार्थची लग्नाच्या आदल्या दिवशी नोकरी गेली होती हे आम्हाला सुद्धा कळलं होतं. खूप घाबरले होते मी. मुलीची आई आहे ना शेवटी. जावयाला नोकरी नाही म्हटल्यावर मुलीच्या भविष्याची चिंता असणारच ना. मला खूप टेन्शन आलं होतं. पण तात्या, तुम्ही ती गोष्ट सुद्धा किती पॉझिटिव्हली घेतलीत, त्यामुळे मला आता कसलीच काळजी वाटत नाही. आदिती आणि सिद्धार्थ ह्या गावात राहणार, इथेच काम करणार. सगळेजण आदितीच्या सोबत असणार आहात, त्यामुळे मला आता आदितीचं अजिबात टेन्शन नाहीये. आणि खरं सांगू, आदिती आता आमच्या दोघांपेक्षा तुम्हालाच जास्त कनेक्ट झालीये. तात्या, बयोबाई, माझ्या आदितीला सांभाळाल ना. आजवर या घरातल्या कुठल्याही सुनेला या घराचा त्रास झालेला नाही. हे आदितीलाही होणार नाही. आम्ही तिची नीट काळजी घेऊ. मी वचन देतो तुम्हाला. नाही, तुम्ही काळजी घ्यालच तिची, पण ते दोघही जण यंग आहेत ना, त्यामुळे त्यांना स्वतःची स्पेस हवी असं वाटूच शकतं. मे बी पुढे मागे कधी आपण दोघच राहू, वेगळे राहू, अमेरिकेला जाऊ, लंडनला वगैरे जाऊ असंही त्यांना वाटू शकतं. पण त्यावेळेला तुम्ही त्यांना समजवा की हे जे काही वाटतंय ना ते तात्पुरतं आहे आणि इतकं सोपंही नाहीये. उलट इथे सुखी आणि सेटल आयुष्य आहे. शक्यच नाही. त्या दोघांनी कुठेही जाऊ नये, त्यांना टेन्शन नको म्हणून तर हे सगळं उभारलंय. तुम्ही नका काळजी करू. आम्ही त्यांना कुठेही जाऊ देणार नाही. अरे हो, म्हणजे तुझ्या कंपनीच्या डिटेल्स पाठवलेत मला. इथे मी सीव्ही पाठवलाय. बघूया, इंटरव्ह्यू साठी कॉल आला तर चांगलंच आहे. आणि थँक्स यार, खरंच एका दिवसात तू एवढी माहिती दिली. खरंच थँक्स.